वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. त्या 5व्या अध्यायामध्ये भगवंत कर्मयोगाचंच महत्व सांगतात सगळं. त्यामुळे त्याच्यामध्ये मुद्दा आहेच की कर्म कसं करायचं, की ते कर्म करून अकर्म झाल्यासारखं व्हायला पाहिजे. तसं त्या संदर्भातच ते आता या 12व्या श्लोकात सांगतायत. युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबद्धते. म्हणजे कर्मयोगाचं वर्णन चाललंय. कर्मयोगी काय करतो, तर कर्मयोगी कर्माच्या फळाचा त्याग करतो. कर्माचा त्याग नाही करत, कर्माच्या फळाचा त्याग करतो. आणि त्यामुळे काय, तर भगवत प्राप्तीरूप शांतीला प्राप्त होतं. म्हणजे त्याला भगवत प्राप्ती मिळाली म्हणजे शांती मिळाली. नाहीच करण्यासारखं पण काही राहिलं नाही, साध्य करण्यासारखं पण राहिलं नाही, काहीच राहत नाही. आणि म्हणजे असीम शांती मिळते कायमस्वरूपी. ती भगवत प्राप्तीरूप शांती असं भगवंतांनी या ठिकाणी म्हटलंय. पण त्याच्या उलट जो कामना असलेला पुरुष आहे, पुरुष म्हणजे आत्मा, पुन्हा लक्षात घ्या, स्त्री आणि पुरुष मधला पुरुष नाही, दोघंही. कामना आहे माझी इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे, हे मला पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे सगळी कामना आहे. आणि त्यामुळे कामनेच्या प्रेरणेमुळे तो कर्म करतो. आणि कामना असल्यामुळे कर्म करताना पण फळाची अपेक्षा असते. आणि फळाची अपेक्षा असल्यामुळे कुठलं का होईना ते फळ मिळतं. मिळालेलं फळ भोगायचं असतं, भोगण्याकरता शरीराची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. म्हणून तेच भगवान म्हणतात की फळाचा त्याग केला तर भगवत प्राप्ती रूप शांती मिळते. आणि कामण्यामध्ये अडकलेला पुरुष फळामध्ये आसक्त होतो आणि बद्ध होतो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. म्हणजे कर्मयोगामध्ये फळाला महत्व नाहीये, ते त्यागच आहे. पण कर्माला महत्व, म्हणजे कर्म केलंच पाहिजे, हा महत्वाचा फरक भगवंत पुन्हा पुन्हा सांगतायत, तो आपण पण लक्षात घेतला पाहिजे. पुढच्या श्लोकात ते सांगतायत, सर्व कर्म आणि मनसा संन्यस्य अस्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयण. तो कर्मयोगीच कसं करतो त्याचं वर्णन आहे पुढे आणखी, की अंतःकरण जे ताब्यात आहे, अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, चित्त, हे अंतःकरण, हे सगळं ताब्यात, ह्याच्यावर पूर्ण नियंत्रण आहे त्याचं. असा जो पुरुष आहे तो कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा होत नाही. कारण त्याच्यामध्ये अहंकारच नाही, आत्मीयता नाही. त्यामुळे मी काम केलं ही भूमिकाच नाही त्याच्यामध्ये. प्रकृतीच्या गुणाप्रमाणे काम होत आहेत असं तो मानतो. त्यामुळे तो कर्म करणाराही होत नाही किंवा करविण दुसऱ्याच्या माध्यमातून करवितो असंही होत नाही. करणारा किंवा करविणा होत नाही. आणि मग तो 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात, नवद्वारे, ते 9 दार शरीराला आहेत. या 9 दारांच्या शरीररूपी घरात, घर आहे, घराला जी दारं असेल तशी आपल्या शरीरालाही 9 दार आहेत, ज्या दाराच्या माध्यमातून आत बाहेर संस्कार चाललेले असतात. तेव्हा या अशा घरामध्ये तो सगळ्या कर्मांचा मनाने त्याग करतो. म्हणजे शरीराने कर्म करत असतो पण मनाने करत नाही, मनाने अलिप्त असतो त्याच्यावर. किंवा शरीर करतंय, मी काही करत नाही, म्हणजे मनाने काही करत नाही तो. आणि त्यामुळे मग तो आनंदात राहतो, म्हणजे त्याला तो आनंद मिळतो. कारण अहंकार नाही, आत्मीयता नाही, फळाची अपेक्षा नाही, त्यामुळे कर्माशी तो जोडला जातच नाही. पण तरी शरीर कर्म करत असतात म्हणून तो आनंदात राहतो. आणि पुढे भगवंतांनी म्हटले की सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थिर राहतो. म्हणजे मन कर्मात नाही तर परमात्म्यात आहे, हे लक्षात घ्या. आणि हे कर्मयोगाचं वैशिष्ट्य आहे. असंच कर्म करणे म्हणजेच कर्मयोग आहे, हा या ठिकाणी भगवंतांनी स्पष्ट केलेला आहे. आता हा 14वा श्लोक आहे. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु
न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. आणि भगवंत म्हणतात की परमेश्वर जो आहे, परमात्मा, तो मनुष्याचं करते पण कर्म किंवा कर्मफळाची संयोग उत्पन्न करीत नाही. मग ते सगळं कोण करतं? तर प्रकृती करते. आणि प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्व रज तम. या 3 गुणांच्या माध्यमातून सगळे कामं होतात. पण हे खरं ज्ञान समजत नाही लोकांना, आणि त्यामुळे त्यांची सगळी पद्धत बदलते. खरं म्हणजे आत्म्याच्या रूपाने परमात्म्याच आपल्या शरीरात राहतात, पण तो उदासीन असतो. तो स्वतः काही करत नाही. काम करणारे, कर्म करणारे आहेत ते काही शरीर आहेत. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाच्या माध्यमाने शरीर काम करतं. परमात्मा तो प्रेरक पण नसतो. प्रेरक असतं मन आणि प्रकृतीचे 3 गुण, यातनी प्रेरणा मिळत असते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जो परमात्मा आहे तो करते पण निर्माण करत नाही. तो काहीच करत नाही. तो उदासीन असतो. तो काही उत्पन्न पण करत नाही, किंवा जे कर्म होतात त्या कर्माच्या फळांचा संयोग पण तो करत नाही, कारण तो कर्मप्रमाणे होणार असतो. त्यामुळे काही काळ ते सामान्य माणसाच्या कल्पना ह्या चुकीच्या असतात, म्हणजे अशा नसतातच. त्यामुळे दुःख झालं त्याला, की तो म्हणतो परमेश्वराने मला दुःख दिलं तर मला भोगायला पाहिजे, किंवा सुख झालं तर परमेश्वर काही दुःखही देत नाही, सुखही देत नाही. सुख दुःख मिळतात ती प्रत्येकाच्या आपापल्या कर्माप्रमाणे मिळतात. जसं कर्म असेल तसं फळ मिळतं. आणि कर्म कसं होतं तर प्रकृतीच्या गुणांमुळे होतं. आत्मा फक्त साक्षी असतो सगळ्याला, हे लक्षात यायला पाहिजे. आणि मी आत्मा आहे हे पण कळलं पाहिजे. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणता येईल. मी शरीराशी जोडलेलो आहे, आणि त्यामुळे शरीराच्याच माध्यमातून कर्म केले, मी केले असे वाटतात. म्हणजे फळं आहेत ती मला भोगायला मिळतात. परमात्म्याचा काही संबंध नसतो खरं, पण तो जोडला जातो, आणि त्यामुळे माणूस संसारामध्ये अडकून पडतो. आणि थोडक्यात म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतो. नंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभु अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. याचाच खुलासा करताय की परमात्मा मगाशी सांगितल्याप्रमाणेच कुठलंही पापकर्म झालं असेल किंवा पुण्यकर्म झालं असेल ते आपल्यावर घेत नाही, कारण तो काय करणार, तो उदासीनच आहे. तर सगळ्यांपासून अलिप्त आहे. पण काय होतं, हे ज्ञान आहे, तो अलिप्त आहे सगळ्यापासून. तो कशाच आपल्याकडे कर्म घेत नाही, काही कर्म निर्माण करत नाही, काही नाही. हे सगळं ज्ञान आहे. हे ज्ञान झाकलं गेलंय अज्ञानामुळे. म्हणजे अज्ञान म्हणजे ज्ञान नाहीच आहे. त्यामुळे ज्ञान झाकलं गेलंय, आणि त्यामुळे ते माणसाला होत नाही. आणि त्यामुळे अज्ञानी लोक शरीराच्या कर्माबद्दलच मोहित होतात सगळे, आणि शरीराशी जोडले जातात. हे जे मूळचं आत्म्याचं स्वरूप आहे हे सामान्य माणूस काही जाणू शकत नाही. तो शरीर बघतो, शरीराने सगळे कर्म करतो, शरीराने सगळ्या सुख दुःखांचा भोग घेतो. कारण माणसाची ही कर्मयोनी आहे, त्यामुळे कर्म करतोच तो, आणि कर्माची फळं मिळतात त्याला निरनिराळी. इतर योनींमध्ये हा नाही आहे. इतर योनीमध्ये भोग योनी आहेत, मग ते फक्त त्यांचं जे काय ठरलेलं जीवन वय ते भोगतात, आणि मग ते उन्नत होत जातात. आणि असं करत करत ते केव्हा तरी मनुष्य योनीमध्ये येतात. आणि मनुष्य योनीमध्ये मात्र कर्म योनी म्हटलंय त्याला. हे कर्म तुम्हाला करायचंय, आणि कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कसं कर्म करायचंय तुम्ही ठरवायचं. आणि त्यामुळे चांगलं कर्म केलं किंवा भगवंताने सांगितल्याप्रमाणे फलाशा रहित, अहंकार रहित, ममता, अस्मिता, आसक्ती सगळं सोडून तर तुमची मुक्ती होते. पण नाही तर अडकून पडतो, म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. अशा पद्धतीने भगवंत हा कर्मयोगच जास्ती तपशिलात सगळीकडे समजून देत आहे. हरि ओम.